हरे कृष्ण। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। 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 यशोदानंदन ब्रजजनरंजन। यशोदानंदन ब्रजजनरंजन। यशोदानंदन ब्रजजनरंजन। नंदन ब्रजजनरंजन। यशोदानंदन ब्रजजनरंजन। नंदन ब्रजजनरंजन। यमुनातीरावनचारि। 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 जय राधा माधव कुंज बिहारी। 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 श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे। निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर काल आपण अनिरुद्ध आणि उषा यांच्या विवाहाचा प्रसंग पाहिला. तर अनिरुद्ध हे भगवान श्रीकृष्णांचे नातू होते आणि बाणासुराची कन्या उषा होती. मग त्यांच्या विवाहाचा प्रसंग आपण गेल्या 2 दिवसांमध्ये पाहिला. त्याच्यामध्ये शिवजी आणि भगवान श्रीकृष्णांच्या युद्धाचा प्रसंग पण आपण पाहिला आणि शिवजीने सोडलेले जे शिव ज्वर होतं ते कसं कृष्णांना शरण येतं. तर हे सर्व आपण काल प्रसंग पाहिला. तर काल आपण थोडं बोललो शेवटी की हा जो प्रसंग आहे हा किती श्रवण करण्याला काय लाभ होतो याचं वर्णन सुखदेव गोस्वामी शेवटी करतात. तर म्हणतात की जो कोणी हा शिव आणि कृष्णांच्या युद्धाचा प्रसंग श्रवण करतो, कृष्ण शिवजींवर विजय प्राप्त करतात हा प्रसंग श्रवण करतो, तर तोही त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही कार्यामध्ये पराभूत होणार नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण हे मुद्दा पुन्हा समजून घेतला पाहिजे की आता आपण या ज्या कृष्णांच्या लीला श्रवण करत आहोत, तर आपल्याला वाटेल बऱ्याच लोकांना, नवीन लोकांना तर वाटेलच, म्हणजे जे नवीन कोण ऐकू लागले किंवा त्यांना जर आपण सांगू लागलो, आता आपल्या भक्तांना वाटत नाही, परंतु आपण तरी पण ह्या विषयावर थोडं बोललंच पाहिजे प्रत्येक वेळेला की बाबा आपले जे काही वेगवेगळ्या जीवनातील समस्या आहेत, मला जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या गोष्टीचा आणि या भगवंतांच्या कथा श्रवणाचा काय संबंध आहे बरं. जसं काही लोक आजकाल समाजामध्ये आपल्याला ज्यादा सुशिक्षित समाजामध्ये मोटिवेशनल स्पीकर असतात, म्हणजे आपल्याला विशेष काही उत्साह प्रदान करणारे असे स्पीकर असतात आणि ते डायरेक्ट समाजातील वेगवेगळ्या समस्यावर बोलतात, त्या समस्यातून कसं बाहेर पडायचं याच्यावर डायरेक्ट काही उपाय सांगत असतात. आणि तसं स्पीच ऐकणं किंवा तशा गोष्टी वक्तव्य ऐकणं लोकांना लाभदायक वाटतं. लोकांना वाटतं की हां, याच्यामध्ये डायरेक्ट उपाय सांगितला जात आहे आपल्या समस्येवर. जसे काही लोक असे पण असतात बिझनेस फील्डमधले, तर ते आपल्या व्यवसायामध्ये आपण कसा ज्यादा नफा कमवला पाहिजे, व्यवसायामध्ये कशा पद्धतीने चांगला आपण व्यवसायामध्ये प्रगती केली पाहिजे, आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये समस्या आल्या तर कशा दूर केल्या पाहिजे, अशावर डायरेक्ट बरेच जण वक्तव्य करत असतात. काही जण व्यावसायिक वक्तव्य करतात, काही जण रिलेशनशिप याच्यावर काही वक्तव्य किंवा स्पीच देणारी लोक असतात, काही जण आणखीन वेगवेगळ्या आपल्या जीवनातील वेगळ्या चुकीच्या सवयी दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर काही वक्तव्य देणारे लोक असतात. असे बरेच लोक बोलणारे असतात आणि त्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर लोकांना वाटते की हां, ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल बोललं जात आहे समस्यांना धरून. परंतु या भगवंताच्या कथा श्रवण करून काय फायदा होणार आहे, कारण त्या कृष्णाने केल्या, कृष्णांच्या मुलांनी केल्या, कृष्णांच्या नातवांनी केल्या है ना, आणि त्या आत्ता श्रवण करून आपल्याला काय फायदा होणार आहे, आणि त्या घडल्या पण आहेत का नाही कोणास ठाऊक, हे पण एक मुद्दा असतो लोकांचा. आणि घडल्या पण असतील तर हजारो लाखो वर्षापूर्वी घडलेलं त्याचं श्रवण आत्ता करून काय फायदा होणार आहे. आपण प्रॅक्टिकल असलं पाहिजे असं लोकांचा भाव असतो. परंतु आपण नेहमी हे सांगतो की आपण ह्या ज्या कथा श्रवण करत आहोत ह्या एखाद्या राजकीय व्यक्तीच्या किंवा साधारण एखाद्या प्रसिद्ध भौतिक जो प्रसिद्ध व्यक्ती असतो त्याची कथा नाही आहेत किंवा त्याच्या जीवनाच्या कथा नाहीत. ह्या भगवान श्रीकृष्णांच्या जीवनाच्या कथा आहेत. ह्या फार दिव्य कथा आहेत आणि जो कोणी श्रवण करतो मग त्या आपल्या जीवनाशी कशा निगडीत आहेत हे आपण विचार करायचा नाही. त्या भगवंतांच्या कथा आहेत, त्या आपल्या जीवनाला शुद्ध करणारे आहेत, आपल्या कर्मांना शुद्ध करणारे आहेत, आपल्या अस्तित्वाला शुद्ध करणारे आहेत असं समजून आपण त्याचं श्रवण केलं पाहिजे. लगेच त्याचा काय लाभ होतो ह्या लाभाच्या उद्देशाने आपण ते श्रवण केलं नको पाहिजे. आणि पहा, आपण असं श्रवण करत राहू तर त्याचा अनुभव आपल्याला येईल. मग आपल्या आर्थिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला त्याचा लाभ होत आहे हे आपल्याला अनुभवायला येईल. परंतु ज्याची श्रद्धा आहे त्याला अनुभवायला येईल, ज्याची श्रद्धा नाही त्याला वाटेल की काय लाभ आहे, कारण लाभ त्याला डोळ्यासमोर दिसला पाहिजे. आणि त्यामुळे आपण हे जे प्रसंग आहोत हे भगवंताच्या लीलेचे हे श्रवण करत आहोत तर खरोखर याचा फार श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्तीला लाभ होणार आहे आणि श्रद्धा नसणाऱ्याला मग तो अनुभवायला येणार नाही. मग इथं तेच सांगतायत की शिवजी आणि कृष्णांच्या जो युद्धाचा प्रसंग आहे तो काल आपण पूर्ण श्रवण केला. तर जो कोणी त्याचं श्रवण करतो, स्मरण करतो, तर त्याचं काय होतं, त्याच्या जीवनामध्ये तो यश प्राप्त करतो, तो कधी पराभूत होणार नाही. आणि भौतिक लोकांना हे कळणारच नाही त्याच्याने याची लिंक कशी आहे परंतु हेच
आध्यात्मिक गोष्टीचं रहस्य आहे आणि ह्याला एकच सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट हवी असते ती म्हणजे श्रद्धा, विश्वास. जो श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो त्याला त्याचा अनुभव येतो. आणि त्यामुळे आपण आता पुढे पण जे काही वेगवेगळे प्रसंग बघणार आहोत, तर असं नाही की वेगवेगळ्या राजांच्या संबंधित भगवंतांची युद्ध झाली, भगवंतांनी आणखी कृष्णाने काय काय केलं, तर ते ऐकून किंवा श्रवण करून आपल्याला काय लाभ होणार आहे असा विचार न करता आपण श्रद्धा विश्वासानं श्रवण करत राहायचं आणि काळाच्या ओघामध्ये आपल्याला त्याचे अनुभव येत राहतील. ठीक आहे. मग आपण काल शिवजी आणि कृष्णांच्या युद्धाचा प्रसंग पाहिल्यानंतर मग दुसरा प्रसंग सुरू केला होता. तो म्हणजे काय की कृष्णांचे जे पुत्र आहेत ते सर्व मिळून वनामध्ये गेले होते आणि त्या वनामध्ये त्यांना एका विहिरीमध्ये एक सरडा पडलेला दिसला. फार मोठा असा प्रचंड त्याचं शरीर होतं आणि ते काढण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना ते शक्य होत नाही. आणि मग कृष्णांना बोलवतात, कृष्ण त्याला आपल्या डाव्या हातानेच वर काढतात. आणि काल आपण तो तिथपर्यंत प्रसंग चर्चा केला होता. काल अचानक शेवटच्या 1-2-3 मिनिटांमध्ये लाईट गेली आणि त्यामुळे आपण पूर्णतः चर्चा केली नाही. तर आपण तो फोटो पण दाखवू, मी कालचा तुम्हाला दाखवतो. तर हा फोटो आहे जे कृष्ण आपल्या डाव्या हाताने त्या सरड्याला वर काढत आहेत. आणि त्याच्यानंतर हा फोटो आपण पाहिला होता की तो सरडा मग जेव्हा वर येतो तर कृष्णाच्या हाताचा करकमलांचा त्याला स्पर्श झाला होता आणि त्यामुळे काय होतो तो सरडा ध्येय त्यागतो आणि एक फार सुंदर देवताच्या रूपात तो भगवंतासमोर सर्वांच्या प्रकट होतो. तो कृष्णाला प्रणाम करू लागतो. मग कृष्ण त्याला प्रश्न विचारतात. मग आपण काल बोललो होतो की कृष्णाला सर्व काही माहीत आहे. प्रत्येक जीवाचा पूर्व इतिहास, वर्तमान, भविष्य सर्व काही कृष्णांना माहीत आहे. आणि त्यामुळे कृष्णांच्या पासून माहीत म्हणजे असं त्यांना माहीत नाही असं काही नाही आहे. पण तरी पण कृष्ण आपल्या सर्व पुत्रांना पण त्याच्या ह्या स्थितीचं कारण काय, हे का यासाठी कृष्ण स्वतः विचारतात आणि म्हणतात की हे महापुरुष तुम्ही कोण आहात? आणि तुम्ही तर फार एक देवतांच्या म्हणजे स्वर्ग लोकातल्या देवतांपर्यंत तुम्ही प्रमाणे दिसता आणि तुम्हाला ही स्थिती कशी प्राप्त झाली? आणि याचं सर्व ज्ञान तुम्हाला जर काही हरकत नसेल तर आम्हाला सांगा, असं कृष्ण त्या व्यक्तीला म्हणतात. मग तो व्यक्ती जो होता देवतांप्रमाणे प्रकट झालता, मग तो बोलू लागतो आणि तो काय म्हणतो पहा. तो मग कृष्णांना आणि त्यांच्या पुत्रांच्या समोर बोलू लागतो आणि तो म्हणतो, हे प्रभो, मी इक्ष्वाकू महाराजांचा पुत्र आहे आणि माझं नाव राजा नृग आहे. म्हणजे नृग नावाचे राजा होते आणि कोणाचे पुत्र होते? इक्ष्वाकू. आता इक्ष्वाकू नाव हे भगवद्गीतेमध्ये पण येतं. भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की हे ज्ञान मी सर्वात पहिला तुझ्या अगोदर पण म्हणजे भगवद्गीतेत ज्ञान सूर्यदेव विवस्वान याला दिलं होतं आणि त्यांनी हे ज्ञान त्याचा पुत्र इक्ष्वाकू याला दिलं. म्हणजे इक्ष्वाकू हे सूर्याचे पुत्र आहेत, सूर्यवंशामधले, आणि त्यांचा हा पुत्र होता नृग राजा. तर म्हणजे इक्ष्वाकू हा प्रभू रामचंद्रांचा पण आहे, कारण ह्याच कुळामध्ये पुढे जाऊन प्रभू रामचंद्रांचा पण जन्म झाला होता. मग हा म्हणत आहे की त्या इक्ष्वाकू, प्रसिद्ध इक्ष्वाकू राजांचा मी पुत्र आहे. आणि मग माझी स्थिती अशी का झाली ते सांगत आहेत. तर ते म्हणतात की मी काय करत होतो, फार दान धर्म करत होतो. आणि काय सांगत आहेत बघा हे राजा, ते म्हणतात की पृथ्वीवर जितके वाळूचे कण आहेत आणि आकाशामध्ये जितक्या चांदण्या आहेत आणि पावसामध्ये जितक्या धारा असतात तेवढ्या प्रमाणात मी काय केलं होतं, मी राजा असताना गायींचं दान केलं होतं. म्हणजे काय सांगत आहे पहा, ही काय अतिशयोक्ती नाही आहे. कारण पूर्वीचे जे सतयुगातले, कारण हा ते नृग राजा होता त्या कालावधी, तो कालावधी सतयुगाचा होता. त्यावेळेला आणखीन ज्याला धार्मिकता होती द्वापर युगापेक्षा पण. आणि आत्ता जो प्रसंग चालू आहे कृष्णांच्या समोरचा हा द्वापर युगातला आहे, परंतु हा नृग राजा सतयुगामध्ये होता. आणि तो म्हणताय मी जेव्हा राजा होतो तेव्हा मी किती गायी दान करत होतो, तर एखाद्या वेळेला तुम्ही जर पृथ्वीवरची वाळूचे कण मेजला तर त्या वाळूच्या कणाची गिनती जेवढी होईल तेवढ्या प्रमाणात मी गायी दान केल्या होत्या. किंवा आकाशातील जर चांदण्या तुम्हाला मेजता आल्या तर त्या संख्येमध्ये मी गायींचं दान केलं होतं. किंवा पाऊस पडताना पावसाच्या धारा, आता ह्या गोष्टी कोणी मेजू शकतं का? कोणीच मेजू शकत नाही. चांदण्या किंवा वाळूचे कण किंवा पावसाच्या धारा कोणी मेजू शकत नाही. म्हणजे त्यांचा सांगण्याचा अर्थ होता की मी असंख्य अनंत गायी दान केल्या होत्या, त्याची मी गिनती पण करू शकलो नाही, एवढ्या प्रमाणात मी गायीचं दान करत होतो असं कृष्ण सांगतात. कोणाला? ब्राह्मणांना मी गायींचं दान करत होतो. आणि त्याच्यामध्ये काय होत होतं, त्या गायी असायच्या, त्या गायी काय अशा नाही साधारण किंवा
म्हणजे अशा कशा तर एकदम दूध न देणाऱ्या अशा तर नसायच्या. तर ते म्हणत आहेत त्या गायी कशा असायच्या, फार चांगल्या विपुल प्रमाणात दूध देणाऱ्या असायच्या आणि तरुण गायी असत होत्या. म्हाताऱ्या गायी मी दान करत नव्हतो, तरुण असायच्या आणि फार सुंदर दिसणाऱ्या होत्या आणि ते फार शांत स्वभावाच्या गायी असायच्या. कारण काही गायी बैल असतात ते मारके पण असतात, मारणारे. पण ते म्हणताय की सर्व काही गायी असायच्या त्या शांत स्वभावाच्या असायच्या आणि वर्णाने पण म्हणजे त्यांचा कलर जो असायचा तो फार सुंदर, असे वेगवेगळ्या कलरच्या त्या गायी असायच्या. आणि त्या गायी कशा पद्धतीने मी दान करत होतो, फक्त गायी नाही तर त्या गायींच्या शिंगांना मी काय करायचो, सोन्याने मडवायचो आणि त्यांच्या खुरांना चांदीने मडवलेलं असायचं, सजवलेलं असायचं आणि त्यांच्या अंगावर फार सुंदर वस्त्र, रेशमी वस्त्र मी घालून, त्यांच्या गळ्यामध्ये फुलांच्याने सोन्यांचे अलंकार घालून गायींच्या गळ्यामध्ये, एवढ्या सर्व पद्धतीने त्यांच्या वासरासोबत म्हणजे नुकताच जन्मलेल्या छोट्याच्या वासरासोबत मी इतक्या प्रमाणात गायी दान करायचो ब्राह्मणांना, असं तो म्हणत आहे. म्हणजे याच्यावरनं पाहायला मिळतं आपल्याला की पहा की आत्ता लोक म्हणत आहेत की आपण आर्थिक प्रगती केलेली आहे किंवा बाकीच्या आपण भौतिक भरपूर प्रगती केलेली आहे, पण तो वैदिक ह्या ग्रंथांमधून पाहायला मिळतं जी वैदिक संस्कृती होती, जी पूर्णतः धर्मावर आधारित होती, त्यावेळेला किती वैभवशाली जीवन होतं. तर असे असंख्य गायी दान करायचे आणि त्या गायींना पण सोन्याने चांदीने मडवून ते दान करायचे. आज इथं मनुष्यांना पण ते अलंकार मिळत नाहीत कलियुगामध्ये, आणि परंतु सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुगामध्ये ह्या गोष्टी अशा पद्धतीने दान केल्या जायच्या. आणि पुढे तो काय म्हणताय की मी ज्या ब्राह्मणांना त्या गायी दान करायचे, तर त्या ब्राह्मणांना म्हणजे फक्त गायीच नाही तर त्या गायींच्या सोबत त्यांना, त्या ब्राह्मणांना पण मी बरेच अलंकार, वस्त्र, धनधान्य किंवा काही ब्राह्मणांना जर भूमी हवी असेल तर भूमी, काही ब्राह्मणांना घरे, घोडे, हत्ती, असं त्यांच्या आवश्यकतेनुसार ज्या काही गोष्टी आवश्यक असायच्या त्यांना मी प्रदान करतो, दान करत होतो. काही ब्राह्मणांना, तरुण ब्राह्मण आहेत, त्यांना विवाह योग्य कन्या आवश्यक असेल तर मी ब्राह्मण कन्या पण त्यांना दान करत होतो. ब्राह्मण कन्या म्हणजे एखादा दुसरा ब्राह्मण आहे तर त्या ब्राह्मणाच्या कन्येसोबत त्या तरुण ब्राह्मणांचा मी विवाह लावून देत होतो. म्हणजे अशा पद्धतीने मी ब्राह्मणांची फार चांगली सेवा करत होतो, असं तो सांगत होता कृष्णांना. मग आता हा प्रसंग एक दोनदा आपण चर्चा केलेला आहे. काही भक्तांना वाटेल की हे एक दोनदा ऐकलेलं आहे, पुन्हा पुन्हा प्रभूजी का सांगत आहेत. तर हेच आपल्याला विशेषतः आहे या म्हणजे भगवंताच्या लीलांची, की भगवंताच्या लीला आपण किती वेळा आपण ऐकल्या असल्या तर पुन्हा पुन्हा आपण ऐकलं पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा ऐकताना पण आपण श्रद्धेने जर ऐकत असू तर वास्तविक आपण गंभीर भक्त आहोत. अन्यथा जर आपण एक दोनदा ऐकलेले आणि पुन्हा तीच कथा सांगितली जात आहे, मग कशाला ऐकायची, किंवा तेवढं ध्यानपूर्वक ऐकत नसू तर आपल्याला योग्य भक्तीचा भाव नाहीये, आपण समजलं पाहिजे. का? कारण आपण एक मनोरंजनात्मक ऐकत आहोत. जर नवीन कथा असेल तर आपण उत्साहाने ऐकू, आणि पहिला ऐकलेली कथा ऐकली तर आपण तेवढ्या उत्साहाने ध्यानपूर्वक ऐकणार नाही. मग याचा अर्थ आपल्याला भगवंताची विशेष कृपा प्राप्त होणार नाही. मग कथा ऐकण्याचा वास्तविक भाव काय असला पाहिजे? कथा किती वेळा आपण ऐकली असेल, किती वेळा आपण सांगितली असेल, तर आपण जेव्हा केव्हाही ती पुन्हा कथा ऐकायला मिळते तर आपण ध्यानपूर्वक श्रवण करून श्रद्धेने श्रवण केलं पाहिजे. मग त्याला फार आपल्याला विशेष अनुभव किंवा साक्षात्कार प्राप्त होतो. तर पहा, मग इथं काय झालं की अशा पद्धतीने तो ब्राह्मण, ते राजा ब्राह्मणांना हे विपुल प्रमाणात दान करत होते. मग ते आता कृष्णांना सांगतात की एक दिवस काय झालं की असंच मी ब्राह्मणांना गायींचं दान करत होतो आणि चुकून काय झालं की मी एक गायी एका ब्राह्मणाला दान केली होती. त्यांना म्हणजे एका ब्राह्मणाला काही गायी दान मी केल्या आणि तो ब्राह्मण त्या गायींना घेऊन चालला होता आणि चुकून काय झालं, त्या दान दिलेल्या गायीपैकी एक गायी त्या ब्राह्मणांच्या कळपातून निघून पुन्हा माझ्या कळपामध्ये आली. म्हणजे जे पुढच्या ब्राह्मणाला देणाऱ्या गायी होत्या राजाकडे, त्या राजाच्या गायीमध्ये येऊन त्या ब्राह्मणाला दान दिलेली गायी पुन्हा मिक्स झाली. आणि मग चुकून काय झालं, राजा म्हणतो की मी चुकून ती पहिली दान दिलेली गायी, तीच गायी दुसऱ्या ब्राह्मणाला पण दान दिली. कळत असेल आपल्याला काय झालं. तर एक गायी दान दिली होती, ती पुन्हा परत आली आणि तिलाच राजाने पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला दान म्हणून दिली. आणि दुसरा ब्राह्मण जेव्हा त्या गायीला घेऊन चालला होता तेव्हा काय झालं की पहिल्या ब्राह्मणाने ती गायी पाहिली आणि त्यांनी ओळखली की ही माझी गाय आहे, मला गाय ही राजाने दान दिली होती आणि ह्याला कशी मिळाली, याच्याकडे कशी आली. मग त्यांच्याच वादविवाद होऊ लागले त्या दोन ब्राह्मणांच्या मध्ये की ही माझी गाय आहे, तू का घेतलेला आहेस. किंवा दुसरा ब्राह्मण म्हणा, नाही मला आत्ता राजाने ती दान दिलेली आहे, तुझी कशी असेल. मग असं दोघांच्या मध्ये वादविवाद होऊ लागले.
आणि मग ते दोन्ही ब्राह्मण त्या गायीला घेऊन राजाकडे परत येतात आणि राजाला विचारतात की तुम्हीच सांगा ही गायी कोणाची आहे. मग तेव्हा राजाला थोडी त्याची चूक कळून येते किंवा सर्व परिस्थिती कळते की काय झालेलं आहे. तो राजा मान्य करतो की ही गायी मी पहिल्या ब्राह्मणाला दान दिली होती आणि चुकून ती माझ्या गायींमध्ये येऊन मिसळली आणि तीच गायी मी तुम्हाला दिली आहे असं तो दुसऱ्या ब्राह्मणाला म्हणू लागला. आणि दुसऱ्या ब्राह्मणाला राजा म्हणतो की हे ब्राह्मण देवता, कृपया माझ्यावर क्रोधित होऊ नका आणि काय करा, माझ्यावर कृपा करून काय करा, ही गायी मला तुम्ही परत करा. दुसऱ्या ब्राह्मणाला राजा म्हणू लागला. आणि ह्या गायीच्या बदल्यात तुम्हाला मी लाखो गायी प्रदान करतो असं तो राजा त्या दुसऱ्या ब्राह्मणाला म्हणू लागला. परंतु तो दुसरा ब्राह्मण म्हणला की नाही, मला या गायीच्या स्थानी इतर कोणती गायी नको आहे. असं तो स्पष्टपणे दुसरा ब्राह्मण म्हणाला की ही गायी तू मला दान केलेलं आहेस आणि ही गायी माझीच आहे आणि मी तुला ही परत करणार नाही आणि तू काही दिलास तर मी गायी परत करणार नाही असं तो दुसरा ब्राह्मण म्हणू लागला. मग राजा पहिल्या ब्राह्मणाला म्हणतो की हे ब्राह्मण देवता तुम्ही समजून घ्या म्हणतो आणि काय करा, ती गायी ठीक आहे, तो दुसरा ब्राह्मण घेऊन चला जाऊ दे, तुम्हाला त्याच्या बदल्यात मी लाखो गायी प्रदान करतो. तर तरीही त्या पहिला जो ब्राह्मण आहे तो पण म्हणतो की नाही, मी त्या पहिल्या गायीच्या व्यतिरिक्त तू सहस्रो हजारो लाखो गायी दिलास तरी मी काही ते घेणार नाही. आणि असं म्हणून काय होतो, तो पहिला ब्राह्मण पण क्रोधित होऊन निघून जातो राजावर. का? कारण राजाने अशा पद्धतीने त्याला अपमानित केलं म्हणून. आणि दुसरा ब्राह्मण पण त्यांनी काय केलं, आपली गायी दुसऱ्या ब्राह्मणाला दिली म्हणून त्या राजावर क्रोधित होऊन निघून जातो. मग आता हे काय झालं, त्याच्याकडून एक प्रकारे पाप कृत्य घडलं. आता आपण म्हणाल याच्यामध्ये राजाची काही चूक आहे, ते चुकून घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे राजाची याच्यामध्ये काहीच चूक नाही. परंतु पहा, इथं सांगितलेलं आहे, सुखदेव गोस्वामी सांगतात की जेव्हा त्या राजाचा देह त्याग होण्याची वेळ येते तर त्यावेळेला यमदूत त्याच्याकडे येतात आणि यमदूत त्या राजाला यमराजांकडे घेऊन जातात. कारण जे भौतिक जगातले जीव असतात, पुण्य आणि पापमय कृत्यामध्ये अडकलेले, त्यांना यमदूत येत असतात आणि यमराजांकडे घेऊन जातात आणि यमराज त्यांचा लेखाजोखा पाहून त्यांना नरकात ठेवायचं का स्वर्गात पाठवायचे हे ठरवत असतात आणि त्याच्यानुसार त्याला गती प्राप्त होते. परंतु भक्तांसाठी, जे शुद्ध भक्त स्तराला पोहोचलेले आहेत, त्यांच्यासाठी विष्णुदूत येत असतात. मग हा जो नृग राजा होता हा काही शुद्ध भक्त नव्हता, एक धार्मिक होता, दान धर्म करणारा होता, परंतु शुद्ध भक्त नव्हता आणि त्यामुळे त्याला यमदूत नेण्यासाठी आले आणि यमदूत ह्याला यमराजांकडे नेतात आणि यमराज त्याला म्हणतात की हे राजा, तू मला सांग, म्हणतात की तू पहिला तुझ्या पापाचं फळ भोगणार का पुण्याचं फळ भोगणार, हे मला सांग. तुझं पुण्य फार आहे म्हणतात यमराज, तुझं पुण्य एवढं आहे की तू एकदा स्वर्गात गेलास तर त्या स्वर्गातला जो उपभोग आहे त्या उपभोगाला अंतच असणार नाही, एवढा तू स्वर्गामध्ये उपभोग घेणार आहेस, एवढं तुझं पुण्य संचय झालेला आहे आणि थोडं पाप पण आहे. मग तू पापाचा जो भोग आहे किंवा शिक्षा आहे ती काही जादा कालावधी नसणार आहे, मग तुला काय पहिला घ्यायचं आहे, भोगायचं आहे. मग हा जो राजा काय म्हणतो यमराजांना की हे यमराज, तुम्ही मला काय करा, माझं जे जाणतेपणे अजाणतेपणे जे पाप घडलं असेल तर त्या पापाचं फळ मला पहिला द्या, मी ते भोगेन आणि नंतर पुण्याचं फळ भोगेन. मग असं जेव्हा यमराजांना ते म्हणतात तर यमराज काय म्हणतात, ठीक आहे. तेव्हा यमराज लगेच म्हणतात, तर ठीक आहे, हो म्हणतात आणि अशी जर तुझी इच्छा असेल तर पड म्हणतात. पड म्हणजे काय, ठीक आहे, तू आता इथून काय कर, पड म्हणजे तुझ्या ह्या मनुष्य जीवनातून तुझं पतन होऊ दे किंवा होईल असं ते म्हणतात. आणि लगेच जसं यमराज म्हणतात की तुझ्या मनुष्य जीवनातून तू खाली पड म्हणजेच तुझ्या पशु योनीमध्ये जा, तर त्याच्यामुळे माझं काय झालेलं आहे की ह्या सरडाच्या योनीमध्ये मला स्थान प्राप्त झालं होतं. आणि ते पाप कोणतं होतं, ते पाप हेच होतं की मी चुकून ब्राह्मणाची एक गाई दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली होती आणि त्या सर्वामुळेच मला ही स्थिती माझ्यावर आली आणि मी सरडा म्हणून इथं पडलो होतो. परंतु हे भगवंता, तुमच्या कृपेने आता मी माझ्या शापातून म्हणजे माझ्या ह्या पापातून मुक्त झालेलो आहे. आणि ते हे पण सांगतात की वास्तविक मी काही भक्तीचं कार्य जादा केलेलं नाही आहे, मी भौतिक दान धर्म किंवा पुण्य कार्य केलं तरी पण मला तुमचं दर्शन का झालं बरं, ते स्वतःच सांगतात भगवंतांना. तर इथं आचार्य सांगतात की ह्या नृग जो राजाला भगवंताचं दर्शन किंवा भगवंताच्या द्वारे त्याचा उद्धार का झाला बरं, तर सांगितलेलं की तो दान धर्म करत असतानाच एक भक्त पण त्यांच्याकडे आले होते भगवंतांचे आणि त्या भक्तांनी त्या राजाला मंदिर बांधण्यासाठी
आणि गीता भागवतांच्या प्रचारासाठी काही मदत मागितली होती. आचार्य सांगतात, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर नावाचे एक आचार्य आहेत, ते त्याचं कारण सांगतात. एक भक्त त्यांच्याकडे आले, जसं ब्राह्मण येतात तसं त्यांच्याकडे भक्त आले होते आणि भक्तांनी त्यांच्याकडे मंदिर बांधण्यासाठी आणि गीता भागवत यांचं ज्ञान दुसऱ्यांना देण्यासाठी काही मदत करण्यासाठी त्यांना सांगितलं. मग त्यावेळेला राजाने त्या भक्ताला भरपूर विपुल प्रमाणात मदत केली होती. आणि मग त्यावेळेला त्या भक्तांनी राजाला आशीर्वाद दिला होता की एक दिवस काय होईल, तुला भगवत दर्शन प्राप्त होईल. का? कारण तू अशा भगवंताच्या कार्यासाठी मदत केलायस म्हणून. मग हे कृष्ण वास्तविक त्या भक्ताच्या आशीर्वादानेच आज मला तुमचं दर्शन झालेलं आहे आणि तुमच्याद्वारे माझा ह्या पाप कृत्यातून मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त झालेली आहे, असं ते कृष्णांना म्हणतात. आणि मग काही थोडं कृष्णांची स्तुती करतात. तर एक 2-3 श्लोकामध्ये, कारण प्रत्येक वेळेला कोणी अशा पद्धतीने भगवंतासमोर येतो तर स्तुती करतो. तर एकच श्लोक वाचू, फार सुंदर श्लोक आहे आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. तर ते काय म्हणतात बघा, भगवंतांच्या वेगवेगळ्या नावांचं उच्चारण करत आहेत त्यांची स्तुती करत असताना. तर बघा, आपण लक्षपूर्वक आहे का कोणकोणती नावं आहेत या श्लोकामध्ये. ते म्हणतात, हे देव, हे जगन्नाथ, हे गोविंद, हे पुरुषोत्तम, हे नारायण, हे ऋषिकेश, हे पुण्यश्लोक, हे अच्युत, हे अव्यय, हे कृष्णा. किती नाव घेतली त्यांनी. कारण भगवंताचं नाव घेणं सर्वोच्च एक भक्ती कार्य आहे. तर अशा पद्धतीने ते पूर्ण नाव घेत आहेत आणि पुढे म्हणतात, हे कृष्णा, कृपया मला स्वर्गलोकी जाण्याची अनुज्ञा द्या. म्हणजे प्रार्थना केल्यानंतर भगवंताचं नाव घेतल्यानंतर ते असं म्हणतायत. आणि हे प्रभो, मी कोठेही निवास करीत असलो तरी माझे मन सदैव तुमच्या चरणाचा आश्रयाखाली राहो. तर मी स्वर्गामध्ये माझं जाणं निश्चित होतं ह्या योनीनंतर. तर हे कृष्णा, कृपया मला तुम्ही आता अनुमती द्या, मी स्वर्गलोकी परत जातो, पण तुम्हाला एक वरदान द्या. ते म्हणजे काय, की मी कुठेही राहू. म्हणजे ते स्वर्गामध्ये चाललेले आहेत, तर याचा अर्थ ते विनंती करतायत की स्वर्गामध्ये फार भोगाची सुविधा उपलब्ध असतात आणि भोग भोगण्यामध्ये व्यक्ती भगवंतांना विसरून जातो. पण हे तिथं मागणी करतायत की मी कुठेही राहू दे स्वर्गामध्ये, तरी तुमच्या चरणाचा आश्रय माझ्यापासून दूर न हो किंवा तुमच्या चरणाचं विस्मरण मला न हो, असं तो भगवंतांना प्रार्थना करत आहे. का? कारण भगवंताचा आता त्याला स्पर्श झाला होता, त्याला जीवनाचा उद्देश कळाला होता आणि त्यामुळे तो असं म्हणत होता. आणि मग तो काय करतो, भगवंतांना प्रणाम करून भगवंतांना प्रदक्षिणा करतो, कृष्णांना प्रदक्षिणा करून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. आणि मग त्याच वेळेला स्वर्गातून एक फार दिव्य असं विमान येतं. का? कारण त्याचं पुण्य होतं, जरा स्वर्गाला जायची त्याची योग्यता होती. आणि त्या विमानामध्ये बसून तो नृग राजा जो होता तो स्वर्गामध्ये निघून जातो. मग अशा पद्धतीने तर काय झालं की भगवंताच्या कृपेने त्याचा उद्धार झाला. तर इथं आचार्य हे पण सांगतात की मग भगवंताने त्याला भगवत धामात का पाठवलं नाही बरं. जसं भगवंताने गजेंद्राचा मोक्ष केला, तर गजेंद्राला भगवत धामात पाठवलं, कारण गजेंद्र पण एक हत्तीच्या रूपात होता, त्याला मुक्ती प्रदान केली आणि तो भगवंत चतुर्भुज रूपामध्ये भगवंताच्या धामात गेला. आणखीन भगवंतांनी बऱ्याच वेगळ्या लोकांना उद्धार केल्यानंतर त्यांना भगवंताच्या धामाची प्राप्ती करून दिली, पण हा भगवत धामात का गेले नाहीत. तर याचं कारण सांगितलं जातं की हा जो नृग राजा होता हा भगवंताचा शुद्ध भक्त नव्हता, एक धार्मिक राजा होता आणि फार मोठ्या प्रमाणात दान धर्म करत होता. पण तो त्या दान धर्मामागे पण त्याच्यामध्ये त्याच्या मागे त्याची प्रतिष्ठा पूजा लाभ प्रतिष्ठेची इच्छा किंवा भाव होता. आणि म्हणून आचार्य सांगतात की कृष्णानं पण सांगताना तो काय आपला परिचय देतो की मी एवढ्या मोठ्या प्रमाणात दान धर्म केला किंवा करत होतो, असं तो कृष्णानं सांगू लागतो. मग आचार्यचं सांगतात की जर आपण दान धर्म करत असू, काही धार्मिक योग्य कार्य करत असू, तर त्याची कधीही आपण वाकाणी केली नको पाहिजे इतरांसमोर की मी एवढं केलं किंवा तेवढं केलं. जर आपण तशी वाकाणी केलो तर आपल्या त्या कार्याची पुण्याई किंवा जो लाभ आहे तो नष्ट होतो, असं म्हणलेलं आहे. पण तू लोक पाहतो कलियुगामध्ये बरेच लोक असतात, थोडं बहुत काही दान धर्म केला किंवा कुठं मदत केली तर आम्ही हे केलं ते केलं असं दुसऱ्यांना सांगत असतात, किंवा मोठमोठे बोर्ड लावले जातात किंवा लावण्यास सांगितले जातात. तर हे सगळं कलियुगाचे लक्षण आहे. आणि हे रजोगुणाचं दान आहे. सत्वगुणाचं दान म्हणजे काय की दान धर्म केल्यानंतर कर्तव्याच्या बुद्धीने ते केलेलं असतं आणि त्याच्याबद्दल कधी मान सन्मानाची अपेक्षा नसते. परंतु हा नृग राजा कृष्णांना असं सांगत होता की मी किती दान केलं की या पृथ्वीवरले जे वाळूचे कण असतील मोजून जर बघितले तर तेवढ्या प्रमाणात मी गायीचे दान केलं, अशापर्यंत त्यांनी सांगितलं होतं. तर त्यामुळे त्याला शुद्ध भक्त म्हणता येत नाही.
आणि म्हणून त्यांना भगवंताच्या धामात तो गेला नाही, परंतु त्यांनी भक्ताला पण मदत केली होती, म्हणून त्याच्या कृपेने कृष्णाचं दर्शन झालं आणि आता स्वर्गाची प्राप्ती झाली. परंतु कृष्णांच्या दर्शनामुळे त्याला एवढं कळालं की आता जीवनाचा उद्देश काय, आणि म्हणून तो काय करतो, त्यांना प्रार्थना करतो की मी स्वर्गात गेलो तरी तुमच्या चरणाचा विस्मरण मला होऊ नये. आणि मग काय होणार की निश्चित मग आता तो स्वर्गाच्या उपभोग घेतल्यानंतर पुढच्या जन्मात मात्र तो कुठे जाणार, आता भगवंताच्या धामात जाणार. मग त्याचं पूर्ण शुद्धीकरण होणार त्या ठिकाणी. मग अशा पद्धतीने भगवंत काय करत असतात, आपल्या भक्तांवर विशेष कृपा करत असतात किंवा त्यांच्या वेगळ्या पद्धतीने उद्धार करत असतात. मग आता हा प्रसंग सुखदेव गोस्वामी तर का सांगत आहेत बरं, ह्याच्यातून काय शिकवण आहे किंवा काय महत्व आहे या प्रसंगाचं. तर सुखदेव गोस्वामी सांगतात की ह्या प्रसंगातून भगवान श्रीकृष्णांना आपल्या बालकांना म्हणजे आपल्या मुलांना ब्राह्मणांची सेवा करणं किती श्रेष्ठ आहे, किती महत्त्वपूर्ण आहे, आणि ब्राह्मणांच्या प्रती जर चुकूनही आपण अपराध केला तर काय घडू शकतं हे दाखवायचं होतं. का, कारण हेच जे पुत्र आहेत श्रीकृष्णांचे, कोण कोण, प्रद्युम्न होता, साम होता किंवा भानू होता, चारू होता, हे सगळे कृष्णांचे पुत्र आहेत, वेगवेगळ्या त्यांच्या राण्यांपासून झालेले. तर हे सर्व पुत्र तिथं होते आणि कृष्णांना भूत भविष्य सर्व माहीत आहे. तर कृष्णांना माहीत आहे की भविष्यामध्ये हेच आपले पुत्र काय करतील, ब्राह्मणांकडे ऋषीमुनींकडे जाऊन त्यांचा अवमान करतील आणि त्या ऋषीमुनींकडून ह्यांना काय मिळेल, शाप मिळेल. कशाचा, की यादवगण आपल्यामध्ये युद्ध करून नष्ट होतील. मग हा प्रसंग फार पुढचा आहे आणि फार मोठा आहे, आपण त्याच्यामध्ये जाणार नाही. भक्तांना माहीत आहे की दुर्वास मुनी त्या प्रसंगामध्ये काय करतात, सांब आणि बाकी सर्वजण मिळून एका स्त्रीचं रूप घेऊन गेले होते ऋषीमुनींकडे आणि त्या सामला स्त्री बनवलं होतं आणि त्या सामच्या पोटावर काही एक मुसळ बांधून, एक कापड बांधून त्याच्यामध्ये ती गर्भवती स्त्री असल्यासारखं त्यांना बनवलं होतं. आणि ही गर्भवती स्त्री आहे आणि ह्याला काय होईल, पुत्र होईल का पुत्री होईल असं ते विचारू लागतात ऋषीमुनींना आणि ब्राह्मणांना, आणि त्यांची थत्ता मस्करी करण्यासाठी. आणि त्यावेळेला दुर्वास मुनी यादवांना किंवा त्या मुलांना शाप देतात. तर भगवंत इथं पहिलाच त्यांना इंडिकेशन देत आहेत की ब्राह्मणांचा आपण कधी अवमान केला नको पाहिजे, ब्राह्मण फार श्रेष्ठ आहेत. आता हे ब्राह्मण शब्द म्हणजे कोणाला लागू होतो, जे योग्य पात्रता असणारे ब्राह्मण, जे द्वापर युगापर्यंत होते. आता कलियुगातले ब्राह्मण नाहीत. कलियुगातले ब्राह्मण हे जन्माने जो स्वतःला ब्राह्मण म्हणणार आहेत ते ब्राह्मण नाहीत, परंतु जे सतयुगापर्यंत जे ब्राह्मण होते ते वास्तविक ब्राह्मण होते. आणि त्यामुळे तशा ब्राह्मणांचा अपराध करणं किती घोर पाप आहे हे कृष्णाला आपल्या पुत्रांना सांगायचं होतं, दाखवायचं होतं की पहा, या नृग राजाने जाणून बुजून अपराध नाही केला, चुकून त्याच्याकडे अपराध झाला ब्राह्मणांचा, तरी त्याला किती शिक्षा भोगावी लागली. आणि मग आपण जर जाणून बुजून जर अपराध केला तर मग त्याचं काय फळ होईल, आपण विचारही करू शकत नाही. आणि कृष्ण मग सांगतात पण, आणि पुढं आपल्या पुत्रांना शिकवण देण्यासाठी की ब्राह्मणांचा आपण कसा आदर केला पाहिजे. मग पहा कृष्ण काय बोलत आहेत त्यांच्या पुत्रांना. तर आता इथं जिथं जिथं ब्राह्मण शब्द येतो तर आपण ह्या कलियुगामध्ये आता त्या शब्दासाठी वैष्णव हा शब्द पकडायचा. का, कारण ब्राह्मण हा ह्या श्लोकामध्ये ब्राह्मण शब्द आलाय हा द्वापर युगातील ब्राह्मणाला लागू होतो. आणि द्वापर युगातले ब्राह्मण होते हे वास्तविक वैष्णवच होते, कारण जे ब्राह्मण असतात ते वैष्णवच असतात. म्हणून ब्राह्मणांना शास्त्रामध्ये काही काही ठिकाणी वैष्णव ब्राह्मण असा पण शब्द येतो. मग काही ब्राह्मण निराकार ब्रह्माची उपासना करतात आणि काही जण साकार ब्रह्माची म्हणजे साकार रूपाची उपासना करतात, परंतु ते विष्णू तत्वाचीच उपासना करत असतात ब्राह्मण लोक, आणि त्यामुळे वैष्णवच त्यांना समजलं जातं. पण आता कलियुगामध्ये ह्या ब्राह्मणाच्या शब्दासाठी वैष्णवगण आपण समजलं पाहिजे की गुणाने आजकाल कलियुगामध्ये कोणी ब्राह्मण नाहीये, म्हणजे वैष्णव आहेत, कृष्णांची विष्णूंची भक्ती करत आहेत, ते कुठल्याही जातीमधले असले, कुठल्याही धर्मामध्ये असले तर ते खरे वास्तविक ब्राह्मण आहेत. मग अशा ब्राह्मणासाठी कृष्ण जे काही बोलत आहेत ते सर्व लागू होतं. मग आता आपण जे काही चर्चा करणार आहे, कृष्ण जे बोलत आहेत ते कोणाप्रती आपण समजलं पाहिजे, जे भगवान विष्णूंचे कृष्णाचे भक्त आहेत त्यांच्या प्रती आपण समजलं पाहिजे, ना की आजकालचे तथाकथित जे जन्माने स्वतःला ब्राह्मण म्हणणारे आहेत त्यांना समजलं नको पाहिजे. त्यांच्यासाठी हे ज्ञान आलेलं नाही, परंतु वैष्णवांसाठी. कारण म्हणलेलं आहे भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये ज्ञान दिलेलं आहे की वास्तविक ब्राह्मण कोण असतं, ब्राह्मणांचे गुण काय असतात. ते गुण एखाद्या व्यक्तीमध्ये असेल तर तो ब्राह्मण आहे, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल. म्हणून आपल्या इस्कॉनमध्ये पाहतो आपण की आपण काही जात धर्म किंवा देश कुठल्या देशाचा आहे धर्माचा आहे काही पाहत नाही. एखादा फॉरेन व्यक्ती आहे परंतु त्याच्यामध्ये हे जर ब्राह्मणाचे गुण असतील तर इस्कॉनमध्ये आपण त्याला ब्राह्मण दीक्षा देतो
किंवा कुठल्याही निम्न जातीचा पण असेल, परंतु त्याच्यामध्ये हे जर ब्राह्मणाचे गुण असतील तर त्याला आपण ब्राह्मण दीक्षा देतो. आणि बरेच इस्कॉन म्हणजे ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले पण लोक येतात, त्यांना मात्र ब्राह्मण दीक्षा दिली जात नाही लगेच. तर त्यांना पण म्हणजे हे जे सोहामहा जप करणं आहे, ब्राह्मणांचे गुण विकसित करणं आहे, हे करावे लागतात आणि मगच त्यांना ब्राह्मण दीक्षा दिली जाते, जरी ते ब्राह्मण कुटुंबात जन्मले असले तरी पण. तर ही वास्तविक वैदिक पद्धती होती. पण तो आत्ता काय झाले, सर्व जन्माने स्वतःला ब्राह्मण म्हणतात आणि जन्माने स्वतःला ब्राह्मण म्हणतात हेच त्यांचं सर्वात मोठी अपात्रता आहे. का? कारण शास्त्राच्या पूर्णतः विरोधात आहे ती गोष्ट. मग इथं बघा, भगवद्गीतेमध्ये शेवटच्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायाचा 42वा श्लोक आहे. कृष्ण अर्जुनाला ब्राह्मणांचे काय काय गुण असतात हे सांगतात. तर काय म्हणतायत, शमो दमस तपो शौचम शांतीर आर्जमेवच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. की ब्राह्मणांचे स्वभाव काय असतात, शमो दम तप शौचम म्हणजे शांती. आता मराठीमध्ये भाषांतरमध्ये लिहित आहेत, ब्राह्मणांचे काय काय गुण असतात, शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता. तर असे किती आहेत, 9 गुण आहेत त्याच्यामध्ये. आणि 9 गुण एखाद्या व्यक्तीमध्ये असले पाहिजे, मग तो ब्राह्मण आहे. मग आता आपल्याला अशा तथाकथित ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मलेल्या व्यक्तीमध्ये हे गुण पाहायला मिळतात का? पाहायला मिळत नाही. त्याच्यामध्ये तपस्या करण्याचा भाव नसतो, पावित्र्य नसतं, आत्मसंयम नसतं, सहनशीलता नसते. बरेच ब्राह्मण लोक प्रामाणिक पण नाही आहेत, धार्मिकतेच्या नावाखाली काही चुकीच्या गोष्टी करत असतात आणि स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतात. परंतु हे सर्व गुण असले तरच तो ब्राह्मण आहे, अन्यथा ब्राह्मण नाही. आणि एखादा निम्न कुटुंबात जन्मलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये हे सर्व गुण असतील तर तो खरा ब्राह्मण आहे. मग अशा गुणाने आणि कर्माने जो ब्राह्मण आहे त्याच्याबद्दल भगवंत हे बोलत आहेत. आणि कर्म पण काय असलं पाहिजे, यजन याजन पठन पाठन दान प्रतिग्रह, हे 6 कार्य आहेत ब्राह्मणांचे. यजन याजन पठन पाठन दान प्रतिग्रह. यजन याजन म्हणजे त्यांनी यज्ञ केले पाहिजे, यज्ञ करून घेतले पाहिजे. आणि पठन पाठन म्हणजे त्यांनी शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे आणि ते ज्ञान दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे. आणि दान प्रतिग्रह म्हणजे ब्राह्मण दान स्वीकारतात आणि प्रतिग्रह म्हणजे ब्राह्मण दान देतात पण. कारण पूर्वीचे ब्राह्मण होते, त्यांना आपल्याला पाहायला मिळतं शास्त्रामध्ये की मी हे ब्राह्मणाबद्दल चर्चा एवढी का करावी, कारण भगवान पुढे जे काही श्लोक बोलणार आहे त्याच्यामध्ये ब्राह्मणांची फार स्तुती केलेली आहे. मग आपण ते ब्राह्मण कोणाचे हे पहिला समजून घेतलं पाहिजे, म्हणून हे आपण जरा चर्चा करत आहोत. तर म्हणलेलं आहे की यजन याजन पठन पाठन. मग ब्राह्मणांचं कार्य काय आहे की हे कार्य त्यांनी दान करणं आणि दान घेणं पण. मग पूर्वीच्या जे ब्राह्मण होते तर शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्यांना हजारो लाखो गायी दान दिलेले आहेत, एवढं सोनं चांदी दान दिलेलं आहे, असं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं किंवा वाचायला मिळतं. राजे लोक त्यांना देत होते. मग तरी पण आपण ऐकतो की ब्राह्मण गरीब असत होते, त्यांच्याकडे एक झोपडीमध्ये राहत होते, असं सर्व वर्णन ब्राह्मणांच्या बद्दल ऐकायला मिळतं. तरी पण असं का होतं बरं? का? कारण जो वास्तविक ब्राह्मण आहे त्याचं एक गुण काय असत होता की त्याला जे पण काही दान मिळतं तर तो काय स्वतःच्या उपभोगासाठी ठेवत नव्हता. तर ब्राह्मणाचा सर्वात मुख्य गुण आहे की त्यावेळेचे जे वैदिक संस्कृतीमध्ये ब्राह्मण होते त्यांना किती दान धर्म मिळाला तर त्याच्यापैकी ते 2-3 दिवस पुरेल एवढंच आपल्याकडे ठेवून घेत होते आणि बाकीच्या सर्व गोष्टी गरिबांना वाटून टाकत होते. मग ते निम्न समुदायातले असले, कुठेही असले तर ते वाटून टाकत होते. मग हे वास्तविक ब्राह्मणाचा गुण आहे. पण आत्ताचे ब्राह्मण तसं करतात का? एखादा पूजा अर्चना करत पण असेल आणि त्याची अपेक्षा असते की जादा दान धर्म करावा, दक्षिणा द्यावी त्या पुरोहितांनी किंवा पूजा आयोजित केलेल्या व्यक्तींनी, आणि त्याच्यातलं जेवढं दान मिळतं ते स्वतःसाठी वापरतो. परंतु ब्राह्मणाचा सर्वात मुख्य गुण काय की त्याला जेवढ्या प्रमाणात दान धर्म होतो तर तो काय करतो, लगेच त्या सर्व गोष्टी, हजारो गायी दिल्या असतील तर एखादी गायी आपल्याला ठेवून देईल, बाकीच्या गायी तो इतरांना दान करून टाकेल. म्हणजे शूद्र समुदायातले आहेत, गरीब लोक आहेत त्यांना, किंवा धनसंपत्ती आहे, अलंकार आहे, ते सर्व वाटून टाकेल. आणि त्यामुळे आपल्याला शास्त्रामध्ये पहा दोन्ही गोष्टी ऐकायला मिळतात की ब्राह्मणाला फार मोठ्या प्रमाणात दान दिलं जात आहे एका बाजूला, हे ऐकायला मिळतं, आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मणाचं जिथं पण वर्णन येतं तिथं असं वर्णन येतं की तो ब्राह्मण फार गरीब होता, झोपडीमध्ये राहत होता, किंवा त्याचे असे कपडे होते, तसे होते, असं सर्व ऐकायला मिळतं. मग असं का होतं बरं? कारण ते ब्राह्मण लोभी नव्हते, आत्मसंयमी होते, धार्मिकता होती त्यांच्यामध्ये. त्यांना माहित होतं की आपल्या जीवनाचा उद्देश काय. ब्राह्मण ह्याला म्हणतात ज्याला त्याच्या जीवनाचा उद्देश माहीत असतो. आणि जीवनाचा उद्देश काय?
भगवत प्राप्ती करणं हे जीवनाचा उद्देश आहे. भौतिक भोग करणं हा उद्देश नाही आहे. आणि त्याला माहित होतं की या भौतिक गोष्टीला मी स्वतःकडे ठेवलं आणि भोग करत बसलो तर माझा उद्देश मी साध्य करू शकणार नाही. आणि त्यामुळे ते सर्व दान धर्म करत होते. आणि यजन यादन पठण पाठन म्हणजे त्यांनी ज्ञान स्वतः घेतलं पाहिजे आणि ज्ञान दुसऱ्यांना दिलं पाहिजे. हे ब्राह्मणांचं कार्य आहे. पण तो आजकालचे जे ब्राह्मण समुदायातले लोक आहेत स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतात ते काय करत आहेत, कोणी जॉब करत आहे, कोणी आणि थोडे ब्राह्मण समुदायातले थोडे बौद्धिक पातळी त्यांची चांगली असते असे असू शकते तर ते सगळे मग काही चांगलं शिक्षण घेऊन मोठमोठे जॉब करत आहेत, कोणी काही बिझनेस करत आहे, कोणी काय करत आहे, काय काय करत आहेत. मग आणि स्वतःला ब्राह्मण म्हणून घेत आहेत. तर नाही, एखादा बिझनेस करत असेल तर तो ब्राह्मण कुटुंबात जन्मला तरी पण तो वैश्य आहे. एखादा नोकरी करत असेल तर तो शूद्र आहे, कारण नोकरी करणे शूद्राचं कार्य आहे. है ना. एखादा ब्राह्मण शेती करत असेल तर तो वैश्य आहे, कारण ब्राह्मणाचं कार्य आहे त्यांनी यजन याजन पठण पाठन आणि दान प्रतिग्रह हे 6 कार्य आहेत ब्राह्मणाचे. मग या 6 कार्यापैकी एखादं कार्य करत असेल 2-3 कार्य 4-5 किंवा एखादं कार्य तर मग तो ब्राह्मण आहे. कार्यच नाही पण त्याच्यामध्ये गुण पण असले पाहिजे. मग असे गुण असणारे असे कार्य असणारे त्यावेळेचे ब्राह्मण होते. आणि मग त्यांच्यासाठी भगवंत म्हणतात तर काय म्हणतात बघा आपल्या पुत्रांना, आपल्या पुत्रांना म्हणतात की ब्राह्मणाची अल्पशी संपत्ती जरी उपभोगली तरी ती अग्नीपेक्षाही तेजस्वी असणाऱ्या पुरुषालाही पचविता येत नाही. मग केवळ स्वतःलाच श्रेष्ठ नियंत्रक मानणाऱ्या राजांना ती कशी पचावी. कृष्ण म्हणतात की ब्राह्मणाची संपत्ती जर कोणी थोडी जर उपभोगली तर त्याला त्याचं फार दुःख भोगा, तो कधी पचवू शकत नाही असं म्हणतात. आणि पुढे म्हणतात एखाद्या व्यक्तीने जर हलाल विष जर पेला असेल तरी तो बचावू शकतो. का, कारण त्याच्यावर काही औषध असू शकतं, त्या औषधाने काय करू शकेल, तो वाचू शकतो. परंतु जर एखाद्या ब्राह्मणांची संपत्ती जर हरण केली तर ते सर्वात मोठं विष आहे. का, कारण त्या कार्यावर किंवा त्या अपराधावर काही उपाय नाहीये. त्याचा नरकामध्ये वास होऊन त्याला फार मोठं दुःख भोगावंच लागणार आहे असं कृष्ण म्हणतात. का, कारण एखादं विष असलं, हलालसारखं विष पण पेलं तर काय होईल, तो एकतर वाचेल नाहीतर मरेल आणि मेल्यानंतर एकदाच त्याला मृत्यू होईल. पण जर ब्राह्मणाची संपत्ती आपण हरण केली तर त्याला नरकात जावं लागेल आणि वेगवेगळ्या योनीमध्ये जावं लागेल, पशु योनीमध्ये, आणि कितीतरी वेळा त्याला मृत्यूला सामोरं जावं लागेल. तर एवढं फार म्हणजे काय म्हणतात की मोठं पाप आहे ब्राह्मणांची संपत्ती हरण करणं. आणि पुढे काय म्हणतात बघा, एखाद्याने जर ब्राह्मणाची संपत्ती त्याची अनुमती न घेता जर घेतली असेल तर त्याच्या पुढच्या मागच्या 3 पिढ्या नष्ट होतात. मग हा ब्राह्मण शब्द वैष्णवांना लागू होतो. तर ब्राह्मणांची किंवा वैष्णवांची संपत्ती एखाद्याने कुणी हरण केली असली त्याच्या अनुमती न घेता तर मग काय होणार, त्याच्या 3 पिढ्या पुढच्या मागच्या नष्ट होतात. आणि पुढे म्हणतात, आणि जर एखाद्याने म्हणजे अनुमती न घेता त्याला माहीत नाही असं घेतली तर त्याची 3 पिढ्या नष्ट होतात. परंतु एखाद्याने त्याला माहीत असताना जोर जबरदस्तीने त्याला मारून, ब्राह्मणांना मारून, वैष्णवांना मारून त्यांची जर संपत्ती हिरावून घेतली तर त्याच्या पुढच्या मागच्या 10 पिढ्या नरकामध्ये जातात किंवा त्याचा विनाश होतो असं कृष्ण म्हणतात. पुढे आणि काय म्हणतात बघा, आणि जर ब्राह्मणाला आपण असा त्रास दिला कोणत्याही पद्धतीने, मग धनसंपत्ती हिरावूनच नाही, कुठल्याही पद्धतीने आपण ब्राह्मणांना वैष्णवांना जर त्रास दिला आणि तो वैष्णव जर आक्रोश करत असेल, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत असतील आणि ते अश्रू जर खाली पडले जमिनीवर, आता कृष्ण बघा काय सांगतायत, ते अश्रू जर जमिनीवर पडले तर त्या जमिनीवर जी धूळ आहे, माती आहे, त्या मातीवर ते अश्रू पडल्यामुळे त्या अश्रूमुळे जेवढ्या मातीचे कण भिजलेले आहेत तर काय म्हणलेलं आहे, तेवढ्या त्यांच्या कणांना म्हणजे काय होतं, तितके वर्ष म्हणजे जेवढे मातीचे कण आहेत त्या थेंबामध्ये तेवढे वर्ष त्या राजाला किंवा त्या व्यक्तींना आणि त्याच्या कुळातील सर्व लोकांना कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये शिजवण्यात येतं. कुंभीपाक नावाचा एक नरक आहे, असे नरक बरेच आहेत. तर भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये नरकाचे वेगवेगळ्या प्रकाराबद्दल माहिती दिलेली आहे. एकूण 28 प्रकारचे मुख्य नरक आहेत आणि त्याच्यामध्ये उपनरक पण भरपूर आहेत. मग या 28 प्रकारच्या नरकापैकी एक कुंभीपाक नावाचा नरक आहे. तर त्याच्यामध्ये अशा व्यक्तीला जो ब्राह्मणांना त्रास देतो, वैष्णवांना त्रास देतो, त्यांना रडण्यास भाग पाडतो,
त्या व्यक्तीला, त्यांच्या कुळातील सर्व लोकांना त्या कुंभीपाक नरकामध्ये शिजवलं जातं. तर या कुंभीपाक नरकामध्ये आणखी काय केलं जातं, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जो मांसाहार करतो त्याला पण त्या कुंभीपाक नरकामध्ये शिजवलं जातं उकळत्या तेलामध्ये. तर हे सगळं भागवतमध्ये, गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याचं वर्णन इथं कृष्ण इथं करत आहेत. आणि पुढे म्हणतात की जो कोणी ब्राह्मणांना त्रास देतो, त्याची जी धनसंपत्ती किंवा त्याचं जे काही गोष्टी आहेत तो बळजबरीने हिरावून घेतो, तर तो काय होतो, त्याचं सर्व आयुष्य क्षीण होतं. आणि पुढे सांगत आहेत आणखी की जवळजवळ 7 सहस्र म्हणजे कुंभीपाक नरकामध्ये फक्त त्याला शिक्षा होते असं नाही, तर जवळजवळ त्याच्यानंतर 60,000 वर्ष त्याला विष्ठेतील किडा बनावं लागतं त्या व्यक्तीला, त्या आत्म्याला. म्हणजे पहा किती मोठं शिक्षा आहे. जो ब्राह्मणांना किंवा वैष्णवांना त्रास देतो, त्यांची धनसंपत्ती हिरावून घेतो त्यांच्यासाठी. आणि हे कृष्ण सर्व काही सांगत आहेत. आणि मग शेवटी म्हणतात, हे सर्व सांगितल्यानंतर आपल्या पुत्रांना म्हणतात की म्हणून हे पुत्रांनो, की मी ब्राह्मणांचा एवढा आदर करतो, त्यांना पूजतो, आणि तुम्ही पण काय करा, ब्राह्मणांना नेहमी आदर सत्कार करत जावा, त्यांना सन्मानित करत जावा, आणि आपण क्षत्रियगण त्यांचे सेवक आहोत हे आपण तुम्ही समजा, असं आपल्या पुत्रांना ते सांगतात. आणि न कळतही त्यांच्याकडून जर ह्या नृग राजाप्रमाणे न कळतही आपल्याकडून काही अपराध झाला, तर त्या अपराधासाठी आपल्याला फार मोठा दंड किंवा शिक्षा भोगावी लागते, हेच तुम्ही समजून घ्या, असं ते आपल्या पुत्रांना उपदेश करत आहेत. आणि पुत्रांच्या मार्फत कृष्ण आपल्या सर्व बद्ध जीवांना पण उपदेश करत आहेत की जे ब्राह्मण गुणांचे व्यक्ती असतात, वैष्णव असतात, भगवंताचे भक्त असतात, त्यांच्याप्रती आपण फार सावधान राहिलं पाहिजे. त्यांना कधी त्यांच्याप्रती अपराध केला नको पाहिजे, त्यांना त्रास होईल किंवा असं काही आचरण आपण केलं नको पाहिजे. आणि त्यांची काही गोष्टी हिरावून घेणं हे तर फारच आणखी मोठी अपराध झाला, आणि त्या व्यक्तीला मग मृत्यूच्या नंतर ह्या सर्व गोष्टी भोगाव्या लागतात, असं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग जसं म्हणून तर भगवान श्रीकृष्ण आपल्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जो मंत्र असतो, आपण प्रणाम मंत्र किंवा भोग लावताना पण आपण मंत्रामध्ये बोलत असतो, तर त्या मंत्रामध्ये काय बोलतो आपण, नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय च जगत इष्टाय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. तर ते म्हणलं की नमो ब्राह्मण देवाय, हे कृष्णा तुम्ही काय आहात, ब्राह्मणांच्या द्वारे पूजले जाणारे आहात, ब्राह्मणांचे तुम्ही देवता आहात. आणि गो ब्राह्मण, आणि तुम्ही काय करता, ब्राह्मणांच्या द्वारे तुम्हाला पूजलं जातं म्हणून तुम्ही गायी आणि ब्राह्मणांचं रक्षण करणारे आहात. गो ब्राह्मण हितायचं, गायींचं आणि ब्राह्मणांचं हित चिंतणारे आहात, हित करणारे आहात. आणि जगत हिताय, आणि ब्राह्मण आणि गायींचं रक्षण करून तुम्ही जगताचं, पूर्ण जगाचं पण हित साधता. कृष्णाय गोविंदाय नमो नमः, अशा कृष्णाचं आणि गोविंदाचं मी नमन करतो, की त्यांना नमस्कार करतो. असं आपण भोग लावताना प्रणाम मंत्र म्हणतो, हा कृष्णांचा प्रणाम मंत्र आहे. तर त्याच्यामध्ये कृष्णानं हेच म्हणलं, ते गायींचं आणि ब्राह्मणांचं रक्षण करणार आहेत. का, तर याचं कारण समजून घेतलं पाहिजे. थोडे 1-2 मिनिटं आहेत, आपण चर्चा करू, आणि उद्या पण थोडी चर्चा होईल मग याच्यावर. उद्या तर आता शनिवार आहे, भगवद्गीतेचा आपला अभ्यास होईल, पण 1-2 मिनिटं आपण करू. 1-2 मिनिटं पुढं गेलं तरी बी आपण थोडं ऐकत राहा, फार महत्त्वपूर्ण विषय आहे. तर सांगितलेलं आहे की भगवंत ब्राह्मण आणि गायींचं रक्षण करण्यासाठी एवढा का उत्साहित असतात, किंवा याच्यामध्ये फार भगवंत का म्हणजे पुढाकार घेतात बरं. तर त्याचं कारण आहे की हे जे भौतिक जगत आहे, हे भौतिक जगत मुळात भगवंतांनी कशासाठी बनवलेलं आहे, की भगवंतांच्या पासून जे विद्रोह करून स्वतंत्रपणे भोग करण्याच्या इच्छेने जे भगवंतांना त्याग करून येतात, तर त्यांच्यासाठी भौतिक जगत बनवलेलं आहे. आणि या भौतिक जगामध्ये येऊन प्रत्येकजण भोक्ता बनण्याचा प्रयत्न करत आहे, आणि प्रत्येकजण भोक्ता बनण्याचा प्रयत्न करत असल्यामुळेच ह्या भौतिक जगामध्ये आपल्याला संघर्ष आणि दुःख दिसत आहे. का, कारण प्रत्येकजण स्वतः भोक्ता बनण्याचा प्रयत्न करत आहे. जसं पाण्यामध्ये आपण एखाद्या तलावामध्ये एका जागी जर एक दगड टाकला किंवा एखादा खडा टाकला, तर पाण्याच्या फार सुंदर अशा लहरी निघतात. परंतु तेच जर खडे आपण वेगवेगळ्या ठिकाणी टाकले पाण्यामध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी 10-12 खडे टाकले, तर काय होणार, की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ते पाण्याच्या लहरी बनून, त्या लहरी एकमेकाला क्लॅश होऊन काय होईल, पाणी एकदम गढूळ बनून जाईल. पाणी फार काय होईल, अस्थिर होईल. का, कारण त्या पाण्यामध्ये आपण बरेच केंद्रबिंदू बनवले, परंतु एकाच ठिकाणी जर आपण खडा टाकत राहिलो, तर फार सुंदर अशा लयबद्ध काय होतील, लहरी बनतील. तर तसंच या भौतिक जगामध्ये काय झालेलं, की प्रत्येक जीव स्वतःला केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न करत आहे. का,
कारण स्वतःला भोग करण्यासाठी तो सर्व कार्य करत आहे आणि त्यामुळेच या भौतिक जगामध्ये दुःख आणि संघर्ष आहे असं म्हणलेलं आहे. मग या भौतिक जगाला निर्मिती आणखी कोणत्या उद्देशाने केलेलं आहे की बद्ध जीव पुन्हा भगवंताची शरण घेऊन भगवंताच्या धामात जाण्यासाठी पात्रता प्राप्त करेल आणि तो भगवंताच्या धामात परत जाईल. तर हा उद्देश या भौतिक जगाचा आहे आणि त्या उद्देशाला साध्य करण्यासाठी ब्राह्मण लोक आणि गायी या दोघे जणांची फार आवश्यकता आहे. मग आपण म्हणलं कशी आवश्यकता असते तर त्याच्या एक म्हणलेलं आहे की गायीचं जे काही दूध असतं ते फार अनुकूल आहे. कशासाठी? एखाद्या व्यक्तीच्या चेतनेमध्ये आध्यात्मिकताचा आवड निर्माण करण्यासाठी. आता हे कसं होतं हे आपण समजू शकत नाही, पण तो शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जे गाई म्हणजे देशी गाईचं, जे देशी गाईचं दूध असतं ते जर आपण खात असू, पित असू किंवा त्याच्याने बनलेले जे पदार्थ आपण घेत असू तर म्हणलेलं आहे आपल्या मेंदूतील अशा काही सूक्ष्म पेशी असतात, त्या पेशी आणखी ज्यादा सूक्ष्म बनतात आणि त्या पेशी जेवढ्या सूक्ष्म असतील तेवढ्या प्रमाणात त्या व्यक्तीला आध्यात्मिकतेकडे ओढ निर्माण होते असं म्हणलेलं आहे. किंवा आध्यात्मिकच्या ज्या गोष्टी आहेत भगवंताच्या संबंधित तो चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. तर मग काय झालं, गायी व्यक्तीला आध्यात्मिकतेकडे वळण्यासाठी मदत करते. गायीचं दूध हे भगवंताने त्याच्यामध्ये ते ठेवलेलं आहे आणि मग त्याला आध्यात्मिकतेकडे आवड निर्माण झाली, आध्यात्मिकते ज्ञान जाणून घेण्याची इच्छा झाली तर मग त्याला ज्ञान देणारे कोण असतात? त्यांना ज्ञान देणारे ब्राह्मण गण असतात किंवा वैष्णव गण असतात. मग गायी आणि ब्राह्मण त्या बद्ध जीवाला भगवंतांच्या धामाकडे जाण्यासाठी मदत करतात आणि म्हणून भगवंतांना सर्वात जादा प्रिय आहे ती. का? कारण भगवंतांना या भौतिक जगातील सर्व जीव फार प्रिय आहेत आणि हे लवकरात लवकर माझ्या धामात परत यावे हे इच्छा आहे भगवंतांची. आणि गायी असा एक प्राणी भगवंतांनी बनवला आहे की त्याच्या दुधाच्या द्वारे आणि दूधजन्य जे पदार्थ आहेत त्याच्याद्वारे तो व्यक्ती भगवंताचं ज्ञान जाणून घेण्यासाठी प्रेरित होतो आणि ब्राह्मण वैष्णवांच्या द्वारे ते ज्ञान दिलं जातं आणि मग तो भगवंताची भक्ती करून भगवंताच्या धामात येण्यासाठी पात्र होतो. आणि म्हणून म्हणलेलं आहे गो ब्राह्मण हितायच असं म्हणलं. आणि म्हणून गायी फार महत्वपूर्ण आहे. गोरक्षा आपण म्हणतो तर गोरक्षा याचं कारण काय तर हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. काही जण म्हणतात की गायीचं दूध आहे ते फार शारीरिकदृष्ट्या फार निरोगी ठेवणार आहे, औषधी आहे, म्हणून ते गायींना आपण महत्व दिलं पाहिजे. तर तो पण एक मुद्दा आहे, परंतु तो दुय्यम मुद्दा आहे. शरीरासाठी ते अनुकूल आहे हे दुय्यम मुद्दा आहे. सर्वात चांगलं त्याचा लाभ काय गायीच्या दुधाचा? तो आत्म्याच्या दृष्टिकोनातून आध्यात्मिक चेतना विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून फार अनुकूल आहे गायीचं दूध. मग आजच्या लोकांना ते माहीतच नाही आणि म्हणून गायीचा त्यांना काही लाभ वाटत नाही, परंतु हे फार महत्वपूर्ण आहे. म्हणून भगवंत गायींचं पालन करतात, गायींचं रक्षण करतात आणि ब्राह्मणांचं पण रक्षण करतात, ब्राह्मणांचं पूजन करतात. आणि म्हणून इथं भगवंत आपल्या पुत्रांना सांगत आहेत आणि पुत्रांच्या मार्फत आपल्या सर्वांना सांगत आहेत. मग आपण इथं बघितलं पाहिजे गायींचं आपण रक्षण केलं पाहिजे. दुसरं म्हणजे ब्राह्मण म्हणजे जे वैष्णवगण आहेत त्यांचं आपण रक्षण केलं पाहिजे किंवा त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांना सन्मान केला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे आणि मग त्याने भगवंत फार प्रसन्न होतात. ठीक आहे, आपण वेळ झाला आपला इथं थांबूया. तर अशा पद्धतीने हा नुग राजाचा जो उद्धार आहे तो प्रसंग इथं पूर्ण होतो. आणि आता उद्या शनिवार आहे, भगवद्गीतेवर क्लास घेऊ आणि परवाच्या दिवशी मग आता याच्या पुढचा जो कृष्णांच्या लीलेमधला प्रसंग आहे तो प्रसंग आपण चर्चा करू. तर हा जो ब्राह्मण आणि गायींचा जो विषय आहे हा थोडा आणखीन बराच मोठा आहे, आपण आणखी कधी याच्यावर चर्चा करू. आज जरा तेवढाच आपण मुद्दा स्पर्श केला किंवा बघूया परवाच्या दिवशी आपल्याला शक्य झालं तर त्या दिवशी पण थोडी चर्चा आपण करू की गायी ब्राह्मणाचं किती महत्व आहे आपल्या मनुष्य समाजामध्ये. ठीक आहे, तर सर्वच भक्तांचं फार फार धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय, लाद लाद दाहिने प्रह्लाद लाद हिरण्यकशिपूर्वक्षः हिरण्यकशिपूर्वक्षः शिलटङ्कनकालये शिलटङ्कनकालये
सिंगा इतो न सिंगा पर तो न सिंगा यतो यतो यामित तो न सिंगा यतो यतो यामित तो न सिंगा न सिंगारुद न सिंगा न सिंगारुद न सिंगानर सिंगमधिं शरणं प्रपदे नर सिंगमधिं शरणं प्रपदे तव कर कमलवरे नाकाम अद्भुत सिंगार दलित हिरण्यकशिपु तनुबिंगा केशवदूता हरिरूपा जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तव कर कमलवरे नाकाम अद्भुत सिंगार दलित हिरण्यकशिपु तनुभृंगा केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्ननाशक सिंहदे विघ्न विनाशक नृसिंहदे जय प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज जय प्रह्लाद महाराज प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्त राशि प्रह्लाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण।